अवैध मद्य तस्करीतून झालेल्या हत्येच्या गुन्ह्यातील क्रेटा कारमधून तस्करी करणारे मुख्य सूत्रधारास स्थानिक गुन्हे शाखेनं दमन येथून केली अटक। दिनांक 7/7/2024 रोजीच्या रात्रीच्या सुमारास चांदवड मनमाड रोडवर अवैधरित्या मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या कारने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेत राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे जवान जागीच ठार झाले होते। सदरच्या घटनेबाबत चांदवड पोलीस ठाणे इथं गुन्हा रजिस्टर नंबर 273/2024 भारतीय न्याय संहिता कलम 103, 1, 109, 132, 238, 324, 4, 121, 1, 2, 3, 5, 61, 2 सह मोटार वाहन कायदा कलम 183, 184, 134 अ, ब, 177, 79 क, 61, 2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी तत्काळ दखल घेऊन यातील गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याकामी जिल्ह्यात व परराज्यात पथके रवाना केली होती। त्यानुसार पोलीस पथकांनी सदर गुन्ह्यात आरोपी देविश पटेल, अशफाक अली शेख, राहुल सहानी, शोहेब अन्सारी, भावेश कुमार प्रजापती या 5 आरोपींना अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। सदर गुन्ह्यातील उर्वरित आरोपीचे शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास रवाना करण्यात आले होते। त्याप्रमाणे पथकातील अंमलदार यांनी दमन दादर नगर हवेली या ठिकाणी सतत पाळत ठेवून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर प्रकरणातील गुन्ह्याच्या दिवशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या ताफ्यात सामील असलेल्या क्रेटा कारमधील मुख्य सूत्रधार व परराज्यातून महाराष्ट्र राज्यात मद्याची तस्करी करणारा आरोपी संजय मारवाडी उर्फ पुरणसिंग माधुसिंग मारवाडी, वय वर्ष 33, राहणार रिंगणवाडा, चक्काभाईची चाळ, डीमार्ट समोर, दमन, मूळ राहणार नवसारा, जिल्हा जालोड, राजस्थान यास दमण येथून शिताफीनं ताब्यात घेतले। सदर आरोपी हा घटनेच्या दिवशी मुख्य क्रेटा कारमध्ये मद्यसाठा घेऊन अवैधरित्या वाहतूक करत होता। त्यास गाडी थांबवण्याचा इशारा केला असता तो पोलिसांनी हुलकावणी देऊन फरार झाला होता। सदर आरोपीस वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे पथक करत आहे। जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून होणारे अवैध मद्य तस्करीमुळे पाळंमुळं नष्ट करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे सत्वर कारवाई करण्यात येत आहे।